सुस्वागतम श्रोत्यांनो. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे प्रेम हे आणि घेतलेली आहे ही कथा मधुगंध येथून. या कथेमध्ये एक लहानशी मुलगी आपल्या आईसोबत राहते आणि आई तिला तिच्या मनाला जपण्याचा प्रयत्न करते आणि कशी हीच लहानगी मुलगी आपल्या आईबद्दल विचार करत असते आणि तिच्या जीवनात आनंद यावा यासाठी धडपड करत असते याबद्दल लिहिलेले आहे. 14 वर्षांची इरा दार उघडून आत आली आणि समोरचं दृश्य बघून स्तब्ध झाली. तिची आई अदिती आणि श्री म्हणजे तिच्या ऑफिस कलिगच्या मिठीमध्ये होती. इराची चाहूल लागताच दोघे भांबावले. इराच्या डोळ्यातल्या प्रश्नांना सामोरं जाण्याचं धाडस अदितीला नव्हतं. इरा पटकन तिच्या खोलीत गेली आणि दार लावून घेतलं. अदिती 35शीतली पण दिसायला सुंदर आणि मेंटेन, अगदी आजच्या भाषेत संतूर मॉम. परिस्थितीमुळे लग्न लवकर करावं लागलं. अवघ्या 21व्या वर्षात आणि त्या लग्नाचा अर्थ कळण्याआधीच इरा पडली पदरात. अदिती बायकोनंतर झाली आई, पण नवऱ्याची सततची फिरतची नोकरी या दोघींच्या वाट्याला तो जास्त यायचाच नाही. इरा 5 वर्षाची असताना गेला परदेशात आणि तिकडेच रमला. वर्षातून एकदा यायचा तेव्हा बायको होण्याचा योग्य यायचाच. अदितीच्या वाट्याला अर्थार्थी. तीही मनातून जगायचा प्रयत्न करायची नवऱ्यासोबतचे हे क्षण. इतर वेळी सगळ्या आघाड्या एकटीने लढवताना ती आई तर होतीच, पण मग तिला इराचा बाबा देखील व्हावं लागे, कधी मैत्रीण व्हावे लागे. इराच्या बाबाच्या नसण्याची सवय झाली होती दोघींना. अदितीने पण आपला वेळ बुद्धी सत्कारणी लावून पुढचं शिक्षण घेतलं, नोकरी करू लागली आणि आता 10च वर्षात प्रगती करून स्वकर्तृत्वाने एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर झाली होती. अशातच 2 वर्षापूर्वी श्री आला दोघींच्या आयुष्यात. 32-33 वर्षांचा, करिअर ओरिएंटेड, फोकस्ड, दिसायला मोहक आणि सिंगल. ऑफिसच्या मुली सतत रुंजी घालत त्याच्या भोवती. अदितीच्या टीममध्ये होता तो. अदितीपेक्षा लहान होता 2-3 वर्ष, पण अदितीला बघता क्षणी तो प्रेमात पडला तिच्या. दिसण्यावरून अदितीच्या वयाचा अंदाज येत नव्हताच, पण मग अदिती विवाहित आहे, तिला एक मुलगी आहे हे कळल्यानंतरही त्या दोघांचं नातं काही बदललं नाही. अदितीचं एक हाती वाढवणं, तिची कामाच्या बाबतीतली शिस्त, तिचा स्वभाव सगळं भावलं श्रीला. प्रत्येक प्रेम व्यक्त करण्यासारखं नसतं. एक बॉस म्हणून, कलिग म्हणून श्रीने त्याची मर्यादा कधीच सोडली नाही. तो मनापासून आदर आणि प्रेम करत राहिला अदितीवर, पण व्यक्त नाही केलं कधी त्यानं. काम करताना खूप वेळा अदितीच्या देखील लक्षात येत होतं, पण तिचं लग्न, इरा आणि वर्षातून एकदा का होईना बायको होण्यावर समाधानी होती ती. श्री इराचा खूप चांगला मित्र बनला होता. अदिती आणि श्रीची सहवासाने मैत्री वाढत गेली. संयमाने त्यांची परीक्षा घेतली नाही असं नाही. ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम करणं असो, कधी इव्हेंटसाठी बाहेरगावी साईट व्हिजिट असो, कधी उशिरापर्यंत मीटिंग, दोघेच एकत्र आणि एकांती असण्याचे प्रसंग अनेकदा आले. पण त्या संयमालाच कोडं पडावं असा कमालीचा ठहराव होता दोघांच्या मैत्रीमध्ये. किंबहुना त्यांच्या या अव्यक्त नात्यामध्ये. त्या 2 वर्षात श्रीच्या आणि अदितीच्या नात्याला अनेक लेबल चिटकवण्याचे काम अनेकांनी केले. तरी दोघे आपापली सीमा ओळखून ते जे काही नातं होतं ते छान जगत होते, एन्जॉय करत होते. त्या दिवशी मात्र जे काही झालं ते दोघांनाही खूपच खजील करणारं होतं. त्यामागचा उद्देश अगदी स्वच्छ होता, नितळ होता. नुकत्याच वयात येऊ घातलेल्या इराला हे कसं समजवायचं हा यक्ष प्रश्न होता अदितीसमोर.
इराची 2च मिनिटात स्तब्ध उभं राहून त्या दोघांकडे रोखून पाहणारी नजर, त्यातले ते संमिश्र भाव, अदितीला काही क्षणातच परक करू पाहणारे इराच्या चेहऱ्यावरचे भाव सगळंच अनपेक्षित होतं. त्यामागचं कारण जाणून न घेताच इरा स्वतःच्या खोलीत निघून गेली. इराला समजवायचं म्हणजे अदितीला गेल्या 6-8 महिन्यांपासून ती जे भोगत होती हे सगळं सांगावं लागणार होतं. अदितीचा गेल्या 8 महिन्यांपासून तिच्या नवऱ्याशी साधं बोलणं देखील झालं नव्हतं. तो सतत काही सबबी सांगून तिला टाळत होता. 2 वर्षापूर्वी भेटून गेलेल्या त्याने आता परत अदिती आणि इराच्या आयुष्यात यायला स्पष्ट नकार दिला होता. हे सगळं इरापासून लपवून अदिती स्वतः एकटी सहन करत होती. श्रीला देखील जुजबीत माहिती दिली होती तिनं या प्रकरणाची. त्या दिवशी अदितीच्या नावे तिच्या नवऱ्यानं घटस्फोटाची नोटीस पाठवली म्हणून ती खूप बेचैन होती. ती आणि नेमकं श्रीचं येणं झालं. एक बेसावध क्षणी भावनांनी सगळे बांध तोडलेच. गेल्या 10-12 वर्षांच्या एकटीने नेटाने केलेल्या संसाराचं हे असं व्हावं? नाही म्हटलं तरी वेडी आशा होतीच अदितीला तिच्या नवऱ्याच्या परतण्याची, तिचा संसार पूर्ण होण्याची. नवरा जवळ नसताना अनेक वाईट नजरांना सामोरी गेलेली ती. आता तिची मुलगी वयात येताना मात्र तिला बापाचं संरक्षण मिळावं, आधार मिळावा म्हणून तिचं लग्न, ते एककल्ली नातं टिकवून होती. पण कशाचाच विचार न करता सगळे पाश तोडून तो कधी हळूहळू दुरावत गेला या दोघींच्या आयुष्यातून हे अदितीला समजलंच नाही. कामानिमित्त घरी आलेल्या श्रीने टेबलवर पडलेली नोटीस वाचली. कधीही एकटेपणाचं भांडवल करून सहानुभूती मिळवणाऱ्या अदितीचं सांत्वन करू की तिला आधाराचा हात देऊ, किंवा मग मी असं काही केलं तर ती संधीसाधूपणा करतोय असं वाटणार नाही ना तिला? असे अनेक विचार एका क्षणात श्रीला शिवून गेले. इतके वर्ष मनात खदखदणारं दुःख मात्र आता काही करून मोकळं होण्यासाठी आसुसलं होतं. सगळं सांगताना कधी अदितीला श्रीच्या तेथे असण्याचा आधार वाटला आणि कधी तिची दुःख त्याच्या मिठीत सामावली ते तिचंच समजलं नाही. पण तेव्हाही श्रीचा स्पर्श इतका समंजस वाटला की फक्त आणि फक्त आधारच वाहत होता त्यातून. अजून कोणतीही भावना त्याच्या स्पर्शाला स्मरली नाही. इतक्यात इराने सगळं पाहिलं. आधीच बाप असून बापाविना वाढलेली पोर, त्यात आईबद्दल गैरसमज करून घेतला तर पोरकी होईल म्हणून श्रीने अदितीला शांत करून तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर तो विषय ना इराने काढला ना अदितीनं. दोघी एकमेकींसोबत अगदी पहिल्यासारख्या वागत होत्या. म्हणजे मध्येच अदितीला वाटायचं की बोलू, सगळं सांगू, समजून घेईल ती. पण वाढत्या वयातल्या इराला आपल्या भावनेचं ओझं व्हायला लागू नये म्हणून ती गप्पही बसली. पुढच्या 6च महिन्यात श्रीला अमेरिकेत चांगल्या नोकरीची संधी मिळाली. एक बॉस म्हणून अदितीनं त्याला परवानगी दिली, पण मैत्रीण म्हणून थांबवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. अव्यक्त, निरागस आणि अदितीवर निखळ प्रेम मनात घेऊन त्याने निरोप घेतला. या दोघींचं आयुष्य आहे तसंच चालू राहिलं. श्री येण्याआधी होतं तसं. 2 वर्षांनी इरा 10वीत मेरिटमध्ये आली. तिच्या शाळेने शिष्यवृत्तीवर तिला पुढचं शिक्षण अमेरिकेत बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये ऑफर केलं. आई, श्री आहे ना गं बोस्टनला? इराच्या अनपेक्षित प्रश्नाने बावचळली अदिती. तिला वाटली चिडली असेल इरा, किंवा पुन्हा त्याला कधीच भेटायचं नसेल तिला. 1-2 वर्षात मोजकंच बोलणं झालं होतं श्रीबद्दल आणि त्यांच्यासोबतही. हो, अदिती म्हणाली. मग इरानेच फेसबुकवर त्याला कॉन्टॅक्ट करून त्या दोघींचं ॲडमिशनसाठी बोस्टनला येत असल्याचं कळवलं. त्याला एअरपोर्टवर घ्यायला देखील बोलवलं. श्रीही त्या दोघींना सगळं सोय करून दिली बोस्टनमध्ये राहण्याची.
इराच्या ॲडमिशनच्या दिवशी इराने श्रीला सोबत यायला सांगितलं. कामातून वेळ काढून श्री पोहोचला देखील. ॲडमिशन इंटरव्ह्यू रूममध्ये विद्यार्थ्यांसोबत फक्त त्यांच्या पालकांना प्रवेश होता. केबिनमध्ये शिरताच "दे आर माय पेरेंट्स" अशी अनपेक्षित ओळख इराने करून दिली. नवीनच पालकत्व मिळालेला श्री आणि इराच्या मनाचा थांग नसलेली अदिती इराचा इंटरव्ह्यू होईपर्यंत स्वतःची अस्वस्थ कंपनं सावरून बसले होते. इंटरव्ह्यू छान पार पडला. तसे तिघे कॅबिनमधून बाहेर आले. इराने अदितीचा हात श्रीच्या हातात दिला. म्हणाली, "स्कूलमध्ये US आणि UK अशा 2 ऑप्शन होते. बट आय चोज UK. बट आय चोज दिस. आय डोंट वॉन्ट टू लूज यू अगेन, श्री. रादर वी डोंट वॉन्ट टू लूज यू, श्री. तुझा आईला आधार वाटायचा, पण तिनं सांगितलं नाही तुला. पण मला समजायचं. माझ्यासाठी, सोसायटीसाठी बहुतेक असेल सगळं. नॉर्मल असूनही काहीतरी मिसिंग होतं. माझे बाबा येऊन जायचे, पण ते जायच्यानंतर कधी इतकं मिस नाही केलं त्यांना जितकं तुला केलं. त्या दिवशी आपण तिघेही खूप अवघडलो. मी चिडले देखील होते. बट ओव्हर द पिरियड ऑफ टाईम आय रिअलाइज्ड आईचा डिवोर्स पण झाला. मीनवाईल तिला खूप वाईट वाटत होतं, पण ती खूप इंडिपेंडंट विमेन आहे. तिला पण आनंदी होण्याचा हक्क आहे." वयापेक्षा 2 पावलं पुढं असणाऱ्या इराचं कौतुक वाटत होतं अदितीला. श्री अजूनही साशंक होता. अदितीच्या मनापासून होकाराची तो वाट पाहत होता आणि त्याच्या हातावरच्या पकड घट्ट झाल्याचं जाणवलं त्याला. नवीन सुरुवात, नवीन नातं, नवीन पालवी. अगदी तशीच जशी बोस्टन युनिव्हर्सिटीच्या आवारातली पानगळ झालेली झाडं पुन्हा नव्या पालवीसाठी आसुसलेली होती तशी. कशी वाटली श्रोत्यांनो कथा? मला कमेंटमधून सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.